नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय खमंग आणि पौष्टिक असे नाचणीचे लाडू. रिफाइंड शुगरचा वापर न करता आपण हे अतिशय पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि लोह असल्यामुळे नाचणीचे लाडू हे अतिशय पौष्टिक मानले जातात. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आता आपण बघूया. इथे मी 1 वाटी जरा रवाळ असं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. पाऊण वाटी खडीसाखरेची पावडर घेतलेली आहे. अर्धी वाटीला थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे. आणि इथे मी पाव वाटी मगज बिया घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे मी पाव चमचा जायफळ आणि वेलची पावडर घेतलेले आहे. आता इथे मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ज्या मगज बिया घेतल्या होत्या त्या घ्यायच्या आहेत. आता या मगज बिया मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. दोन ते 3 मिनिटात ह्या बिया भाजून होतात. आता या मगज बिया व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत. आता त्या आपण काढून घेऊया. आता याच कढईमध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे त्यापैकी निम्म तूप घालायचं आहे. आता आपण जे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला या तुपामध्ये घालायचं आहे. आणि मंद गॅसवरती हे पीठ आपल्याला 10 ते 12 मिनिटे व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचं आहे. ही नाचणी मी थोडीशी जाडसर दळून आणलेली आहे. त्याऐवजी जर आपण भाकरीसाठी जे नाचणीचं पीठ वापरतो ते वापरलं तरीही चालेल. हे नाचणीचं पीठ आपल्याला मंद गॅसवरच व्यवस्थित भाजायचं आहे, नाहीतर ते कच्चं राहतं आणि लाडू खाताना टाळ्याला चिकटतात. हे पीठ मंद गॅसवर खमंग भाजल्यानेच लाडूला खमंग अशी चव येते. सतत हलवत आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता जवळपास 4 ते 5 मिनिटे झालेले आहेत. आणि आता मी जे उरलेलं तूप होतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता आपल्याला पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता जवळपास 10 मिनिटे झालेले आहेत. आणि आता हे पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे. पिठाचा खमंग असा वास सुटलेला आहे. आता ज्या मगज बिया आपण भाजून घेतलेल्या होत्या त्या मगज बिया पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेल्या आहेत. आता वाटून घेतलेली मगज बियांची पावडर मी या पिठासोबत तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मगज बियांची पावडर घातल्यानंतर जवळपास 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत. आणि आता आपलं पीठ खमंग असं भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ आपल्याला कोमट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. आता हे पीठ बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी खडीसाखरेची पावडर घेतली होती ती घालायची आहे. इथे ही सगळी साखर मी एकाच वेळी घालणार नाही आहे. यातली थोडी साखर बाजूला ठेवणार आहे आणि जर लागली तरच वापरणार आहे. नाचणीचे लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, पण जर त्यात रिफाइंड शुगर वापरली तर त्याचे आरोग्यदायी गुण कमी होतात. इथे खडीसाखरेच्या ऐवजी जर सेंद्रिय गूळ वापरला तरीही चालेल. आता याच्यामध्ये वेलची आणि जायफळ पावडरसुद्धा घालायची आहे. आता याच्यामध्येच मी 2 ते 3 चमचे भाजलेला मगज बियासुद्धा घालणार आहे. आता हे सगळे जिन्नस हातानेच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. जी साखर मी बाजूला ठेवली होती ती सुद्धा इथे मी वापरलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे आपलं लाडूचं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे.
आता आपण याचे छान लाडू वळून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता लाडू छान वळले जात आहेत. जर इथे तुम्हाला हे पीठ कोरडं वाटत असेल आणि लाडू जर व्यवस्थित वळले जात नसतील तर 2 ते 3 चमचे तूप घालायचं आणि लाडू वळून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर लाडू तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी उरलेले लाडूसुद्धा वळून घेणार आहे. आता आपले सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत. इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता किती सुंदर लाडू तयार झालेला आहे. छोट्या भुकेसाठी हा एक उत्तम आरोग्यदायी पर्याय आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा नाचणीचे लाडू नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.